ज्या डोळ्यांनी स्वराज्याचं पारणं फेडलं, ज्या डोळ्यांनी स्वराज्य घडताना बघितलं, ज्या कानाने आऊसाहेबांचे उद्गार ऐकले, ज्या हाताने तलवारी घेऊन स्वराज्य वाढवलं, ते जेव्हा महाराजांपासून जेव्हा वेगळं झालं ना, म्हणजे ती गोष्ट सामान्य माणूस विचार पण नाही करू शकत हो. फक्त आम्ही डोळ्यासमोर काय असेल? स्वराज्य. बघा, एक हिंदवी तर स्वराज्य. संभाजी महाराजांची झालेली पहिली विटंबना, त्याच्यानंतर त्यांचा प्रत्येक अवयव वेगळा केलेला आहे त्यांच्या शरीरापासून. आणि औरंगजेबानी हे केवळ आणि केवळ सगळे देशातले हिंदू घाबरावेत आणि सगळ्या हिंदूंना, सगळ्या इथल्या उपासना करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातील देवाची भक्ती करणाऱ्या उपासकांना त्रास व्हावा, म्हणूनच औरंगजेबाने हे बलिदान घडवून आणलेलं आहे. लक्षात घ्या, त्याला गजवाई हिंद करायचं होतं. काय आहे गजवाई हिंद? जे देशामध्ये पूर्णपणे इस्लामचं राज्य प्रस्थापित करू पाहतात, ते म्हणजे गजवाई हिंद आहे. आणि अगदीच. त्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पृथ्वीवरती अल्लाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. पण भारत एक देश राहिलाय, त्याच्यामध्ये देव संस्कृती आहे, त्याच्यामध्ये सदाचार आहे, त्याच्यामध्ये सदसंस्कृती आहे, त्याच्यामध्ये पावित्र्य आहे. ते सगळं नष्ट करून तिथं इस्लामचं राज्य प्रस्थापित करण्याचा एक फार मोठा प्रयत्न मुसलमानांचा चाललाय. त्याला गजवाई हिंद म्हणतात. त्या औरंगजेबाचं स्वप्न आहे. त्याला थांबवायचं असेल तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज अशा बलिदानाला समोर जाऊन स्वतःचा देह झिजवलेला आहे, चंदनाप्रमाणे झिजलेले आहेत शंभू छत्रपती. आणि तिथं त्यांनी असं अगदी. समर्पण केलं, राष्ट्र टिकवलेलं आहे. राष्ट्रगौरव म्हणजे शंभू छत्रपती, हे लक्षात घ्या.